हॅलो फ्रेंड्स, आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यानंतर बारीक चिरून घेतली आहे। एका बाउलमध्ये 3 कप गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। त्याचबरोबर 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे। हे दोन्ही पीठ छान मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर यात मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे। मिरचीच्या ठेच्यात मी अद्रक, लसूण, थोडंसं जिरं व मिरची याचा वापर केला आहे। त्यानंतर लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, जिरं, ओवा, 1 चमचा तीळ टाकून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। यानंतर सर्व पीठ एकत्र करून घ्यायचं आहे। पीठ सर्व एकत्र करून झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेली मेथी यात ॲड करून पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे। मेथीच्या भाजीत थोडासा पाण्याचा अंश असल्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। एकाच वेळेस पाणी टाकून घ्यायचं नाही आहे। घट्ट गोळा मळून झाल्यानंतर थोडा तेलाचा हात लावून पुन्हा एकदा गोळा एकजीव करून घ्यायचा आहे। इथे मी घट्टसर असा गोळा मळून घेतला आहे। चला आता आपण पराठे तयार करून घेऊया। घट्टसर गोळा मळल्यामुळे इथे पीठ किंवा एक्स्ट्रा तेल लावायची गरज पडत नाही। अशा पद्धतीने जास्त जाड किंवा बारीक न लाटता मध्यम आकाराचा पराठा लाटून घ्यायचा आहे। तवा छान गरम झाल्यानंतर दोन्ही बाजूने खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे। मी इथे थोडंसं तूप लावून दोन्ही बाजूने पराठा खमंग असा भाजून घेतला आहे। तूप लावल्यामुळे छान अशी चव येते पराठ्याला। अशाच पद्धतीने मी इथे सर्व पराठे बनवून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता अतिशय मऊसूद असे पराठे बनवून तयार झाले आहेत। खायला देखील चविष्ट बनतात। रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।